नमस्कार, मी प्रियांका नागने. आजचा जॉब अपडेट आहे द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड तर्फे खूप मोठी पोस्ट निघालेले आहेत बघा. वॅकन्सीज असणार आहे 450 वॅकन्सीज आहेत. द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी काय आहे तर ही गव्हर्नमेंट बेस्ड MNC कंपनी आहे इन्शुरन्सची. पूर्णपणे 22 कंट्रीजमध्ये हे ऑपरेट करत आहे. 1919 मध्ये हे फाउंड झालेली कंपनी आहे. 450 वॅकन्सीज आहेत, लक्षात घ्या. इथे वेगवेगळ्या पोस्ट आहेत. हे आहे आपल्याकडे PDF सुद्धा आहे. मी तुम्हाला पूर्णपणे हे एक्सप्लेन करून सांगणार आहे. PDF मध्ये काय काय आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे. 30 पानी PDF आहे. मी तुम्हाला 5 मिनिटात हे पूर्णपणे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा. काही डाउट्स असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये विचारा. आपण हे डिटेल्स मध्ये बघूया. सो आता आपण जॉब डिटेल्स बघून घेऊया. द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड तर्फे ही जॉब अपडेट आहे. रिक्रुटमेंट ऑफ 450 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स, जनरलिस्ट अँड स्पेशलिस्ट स्केल 1. 450 वॅकन्सीज आहेत बघा. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्ससाठी आहे. इथे 450 ऑफिसर्स, जनरलिस्ट अँड स्पेशलिस्ट आहे आणि स्केल 1 असणार आहे. इथे बघा, रिस्क इंजिनियर्स, ऑटोमोबाईल इंजिनियर्स, लीगल, अकाउंट्स, हेल्थ, IT जनरलिस्ट हे पूर्ण पोस्ट आहेत. म्हणजे वेगवेगळे इथे रिस्क इंजिनियरसाठी आहे, ऑटोमोबाईल इंजिनियरसाठी आहे, लीगली म्हणजे लॉ साठी आहे, अकाउंटसाठी आहे, त्याच्यानंतर हेल्थ IT रिलेटेड आहे. हे पूर्ण वेगवेगळे जागा निघालेल्या आहेत. फुल मिळून 450 जागा आहेत गाईज. इथे वॅकन्सीज कॅटेगरी वाईज सुद्धा दिलेल्या आहेत. SC साठी 67 आहे, ST साठी 33 जागा आहेत, OBC साठी 121 आहे, EWS साठी 45 आहे, UR साठी 184 आहे. हे असे वेगवेगळे जागा आहेत. UR म्हणजेच काय अनरिझर्वड आहे, SC म्हणजे शेड्यूल्ड कास्ट आहे. हे पूर्ण तुम्हाला वॅकन्सीज दिलेले आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत डेट बघा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड पेमेंट कधी होणार आहे? 1 to 21 ऑगस्ट, 1 ते 21 ऑगस्ट पर्यंत आहे जागा बघा. ऍप्लिकेशन फीज असणार आहे. इथे बघा फेज 1 ऑनलाईन एक्झाम कधी असणार आहे बघा. 9 सप्टेंबर 2023, 9 सप्टेंबरला टेंटेटिव्ह एक्झाम असणार आहे आणि फेज 2 असणार आहे ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्ह 8 ऑक्टोबर 2023 ला असणार आहे. कॅन्डिडेट शुड अप्लाय थ्रू ऑनलाईन मोड ओनली आणि हे पूर्णपणे ऑनलाईन मोड आहेत एक्झाम, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की इथे मिनिमम क्वालिफिकेशन म्हणजे जे स्पेशलायझेशन्स आहेत, पद आहेत, त्याच्यानुसार तुमचं क्वालिफिकेशन काय हवे आपण डिस्क्रिप्शन मध्ये बघूया पूर्ण. रिस्क इंजिनियर्स आहे तर रिस्क इंजिनियर्स म्हणजे इथे मिनिमम क्वालिफिकेशन हवे इंजिनिअरिंग, ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे आहे. कमीत कमी तुम्हाला 60% मार्क पाहिजे आहे आणि कॅटेगरी वाल्यांना 55% मार्क सुद्धा चालणार आहे. इथे ऑटोमोबाईल इंजिनियर्ससाठी बघा BE, BTech, ME, MTech इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग फील्डमध्ये हवा आहे. लीगल ऑफिसर्ससाठी सुद्धा दिलेला आहे. लॉ विथ मिनिमम 60% ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट मध्ये. अकाउंटसाठी सांगितलेलं आहे बघा, चार्टर्ड अकाउंटंट सांगितलेलं आहे किंवा ग्रॅज्युएशन और पोस्ट ग्रॅज्युएशन इन डिसिप्लिन विथ मिनिमम 60%. त्यानंतर AO म्हणजे काय हेल्थ रिलेटेड आहे. MBBS, MD, MS सुद्धा चालणार आहे किंवा BDS, MDS सुद्धा चालणार आहे. और BMS किंवा BHMS वाले सुद्धा इथे अप्लाय करू शकणार आहे. IT स्पेशलिस्ट म्हणजे काही ते इंजिनियर्स वाल्यांना आहे बघा. BE, BTech, ME, MTech, IT और कम्प्युटर सायन्स साठी आहे बघा. MCA सुद्धा चालणार आहे विथ मिनिमम 60%. हे झालेलं आहे आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथे बघा एज क्रायटेरिया सुद्धा दिलेला आहे. मिनिमम एज 21 इयर्स पाहिजे आणि मॅक्झिमम एज 30 इयर्स पाहिजे आहे. That is a candidate must have been born not earlier than 2nd August 1993 and not later than 1st August 2022. हे दिलेलं आहे एज क्रायटेरिया. तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहे. तुमचं जर एज 21 इयर्स टू 30 इयर्स हे असलं तर मिनिमम एज 21 पाहिजे आणि मॅक्झिमम एज 30 पाहिजे. आपण इथे आता सिलेक्शन प्रोसिजर बघणार आहे. फेज 1 एक्झामिनेशन बघणार आहे. प्रिलियम एक्झाम्स असणार आहे. तिथे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे 100 मार्काची. त्याच्यानंतर तिथे नेम ऑफ टेस्ट आणि सेक्शन दिलेला आहे. इंग्लिश लँग्वेज आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, मॅक्झिमम मार्क 30 आहे आणि तुमचं ड्युरेशन असणार आहे टाइमचं 20 मिनिट आणि रिझनिंग ॲबिलिटी असणार आहे बघा, तेही ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. मॅक्झिमम मग 35 आणि टाइम लिमिटेड आहे 20 मिनिट्स. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असणार आहे, हेही ऑब्जेक्टिव्ह मध्ये असणार आहे. 35 मार्क्सची एक्झाम असणार आहे. 20 मिनिट्सचे तुम्हाला टाइम असणार आहे. पूर्णपणे टोटल 100 मार्क्सचे क्वेश्चन आन्सर्स असणार आहे. त्यानंतर मेन एक्झामिनेशन बघा इथे आहे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे. द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट ऑफ 2.5 आवर्स 2.5 तासाची असणार आहे. हे टेस्ट ऑफ रिझनिंग आहे. 50 मार्क मॅक्झिमम. इंग्लिश हिंदी मीडियम
मध्ये करू शकता. त्यानंतर ड्युरेशन असणार आहे 40 मिनिट्स. टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज आहे, हेही 50 मार्काचं आहे. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे, याचं लँग्वेज असणार आहे इंग्लिश. जनरल अवेअरनेसचे असणार आहे, हेही 50 मार्काचे असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेज ॲज पर तुमचं घेऊ शकणार आहे. हे 30 मिनिट्स असणार आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, हेही 50 मार्काचे आहे. फुल मिळून 200 मार्काचा पेपर असणार आहे. त्यानंतर इथे फॉर स्पेशलिस्ट सुद्धा दिलेला आहे. इथे तुम्हाला दिलेले आहे बघा टेस्ट ऑफ रिझनिंग, म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळे इथे एक्झाम डिटेल्स दिलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर इथे फायनल सिलेक्शन सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला PDF मध्ये. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करायचं आहे तुमचं फायनल सिलेक्शन झाल्यानंतर. इथे फेज 3 असणार आहे तुमचं इंटरव्ह्यू, म्हणजे फर्स्ट 2 फेज कंप्लीट झाल्यानंतर तुमचं 3rd असणार आहे इंटरव्ह्यू. त्याच्यानंतर तुम्हाला काय काय डॉक्युमेंटेशन इथे सबमिट करायचं आहे दिलेलं आहे PDF मध्ये. मी तुम्हाला ही लिंक मध्ये देणारच आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही लिंक तुम्हाला शेअर करणार आहे. ही पूर्णपणे PDF तुम्ही एकदा रेफर करा. कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत, त्याच्यानंतर प्रिंटआउट कशाचे लागणार आहेत, हे फेजेस कोणते कोणते आहेत, एक्झामिनेशन सेंटर्स कोणते असणार आहेत. लक्षात घ्या इथे पूर्णपणे इंडियामध्ये आहेत सेंटर्स, तुम्हाला तुमच्या स्टेटनुसार इथे बघायला भेटणार आहे. ओके, आता इथे महाराष्ट्रामध्ये इथे सेंटर्स आहेत बघा. अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, लातूर, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी हे महाराष्ट्रामधले सेंटर्स आहेत. तसं नक्की अप्लाय करा. तुमचे एज डिटेल्स बघा, तुमचं डिस्क्रिप्शन पूर्णपणे बघा. जे काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. काही डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.